नमस्कार. दत्ताराम पुंजाजी घुगे, मुंबईतील पत्रकार. डिप्पल ठाकूर प्रेझेंट दत्ताराम घुगे सादर करीत आहेत दिंडोशी विधानसभा शाखा क्रमांक 40-41 या भागातील लोकप्रिय उपविभाग प्रमुख माननीय श्री सुदाम बाबूराव आव्हाड, शिवसेना आदरणीय सुदाम बाबूराव आव्हाड यांच्या माध्यमातून महाराष्ट्र पोलीस, मुंबई महानगरपालिका, बीएसटी सर्व कर्तव्यनिष्ठ बजावून सेवा केलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी, टपाल सेवेतले पोस्टमन, जी मुंबई महानगरपालिका साफसफाई कामगार या सर्वांचा जाहीर सत्कार 15 जूनला त्यांनी पुत्री बॅकेट स्काय विला आयटी पार्क जवळ गोरेगाव येथे आयोजित करून या समारंभामध्ये खासदार रवींद्र वायकर उत्तर पश्चिम विभागाचे आणि त्यांच्या माध्यमातून तेथील स्थानिक नेतृत्व पहा रिपोर्ट सत्कार सोहळा. बिकुनाची मनसी पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या कशाची परवा बिकुनाची. ती महानगरपालिका देखील आलेली आहे आणि ती आपल्याला जिंकायची देखील आहे. ही जिंकायची याच्यासाठी आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचे नगरसेवक तेव्हापासून आतापर्यंत हे लोकांमध्ये मिसळलेले असतात, एकजीव झालेले असतात आणि आपला हक्काचा शिवसेनेचा उमेदवार निवडून यावा यासाठी तुम्ही आता कटिबद्ध झालात. त्याबद्दल आपल्या सर्वांचा औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई आणि हत्याराचं फुलावानी घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माळी जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं. तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा बिकुनाची. ससने जय महाराष्ट्र. मी श्री सुदाम आव्हाड, शिवसेना दिंडोशी विधानसभा उपविभाग प्रमुख, प्रभाग क्रमांक 40-41. आज मला अतिशय आनंद वाटत आहे की महाराष्ट्र व मुंबई पोलीस दलातून महानगरपालिका बेस्ट मधील कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार सोहळा आपण लवकरच घेत आहोत. या प्रसंगी मला भक्कम पाठिंबा मिळाला तो म्हणजे शिवसेना ज्येष्ठ नेते माजी खासदार श्री गजानन कीर्तीकर साहेब, शिवसेना नेते खासदार माननीय रवींद्रजी वायकर साहेब व शिवसेना सचिव संपर्क नेते सिद्धेश कदम साहेब, अध्यक्ष प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. तसेच माझे सर्व शिवसेना सहकारी, शिवसेना पक्षातील माझे सर्व कार्यकर्ते यांची मला खंबीर साथ मिळाली, यांचा मला सार्थ अभिमान आहे. यांच्याच बळावर मी यापुढे असेच समाज उपयोगी कार्यक्रम घेत राहणार आहोत. अशीच तुमची सर्वांची मला पाठिंबा साथ असून द्यावी हीच विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी भगवान यशवंतराव पराते, विनायक संकल्प हाऊसिंग सोसायटीमध्ये राहतो. मी महानगरपालिका, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळा गोरेगाव पश्चिम या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि 29 वर्ष 10 महिने सेवा केलेली आहे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय मान्यवर तसेच माझे सेवानिवृत्त सहकारी, खरोखरच
हा सत्कार सोहळा भक्तांना अतिशय आनंद होत आहे आणि हा सर्व सोहळा आपल्या शिवसेना विधानसभा 40-41 मधील सुदामजी आव्हाड यांच्या प्रयत्नांनी हा पार पडतो आहे। या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले अनेक सहकारी, माझे सहकारी या ठिकाणी दिसत आहेत, परंतु आम्ही एकमेकांना ओळखत नव्हतो, परंतु साहेबांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही एकमेकांना थोडं परिचय झालेले आहोत। त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव श्री बाळासाहेब आबाजी आव्हाड। मी बृहन्मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून जुहू पोलीस ठाणे येथून सेवानिवृत्त झालेलो आहे। सेवानिवृत्तीनंतर मी आपल्या विभागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख श्री सुदाम आव्हाड यांच्या संपर्कात असून आम्ही रहेजा गार्डन या ठिकाणी दैनंदिन व्यायाम करण्यासाठी जात असतो। असेच एक दिवस त्यांनी संकल्पना मांडली की तुम्ही पोलीस BMC किंवा BSTमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर तुमचा कुठेतरी एक आपले माननीय खासदार आमदार यांच्यामार्फत एक सत्कार सोहळा आयोजित करूया। त्याप्रमाणे आमच्या ग्रुपमधील सर्वांनी त्यांना अनुमोदन दिलं। त्याप्रमाणे श्री सुदाम आव्हाड यांनी सदरचा कार्यक्रम आयोजित केला। सदरबाबत मी सुदाम आव्हाड उपविभाग प्रमुख शिवसेना दिंडोशी विधानसभा शाखा 40 आणि 41 या सर्वांचा आभारी आहे। आजच्या कार्यक्रमाला आपल्या विभागातील धडाडीचे कार्यकर्ते माननीय सुदामराव यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते आपल्यामध्ये आज BST पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आता ते ह्याच कामगारांमध्ये अधिकाऱ्यांमध्ये वावरतात, त्यांना आपली तळमळ आहे। आज जर म्हटलं तर या विभागामध्ये आमच्या सिन्नर आणि संगमनेर तालुक्यातले जास्त लोक आहेत, पण त्याच्यामधून आव्हाड साहेबांनी आज आपल्या विभागामध्ये जे ह्या आमच्या जी तळमळ त्यांना दिसली का BSTचे कर्मचारी, पोलीसवाले, BMCवाले यांची अवस्था काय होती, कामाची परिस्थिती काय होती आणि ते कशातून आलेले ती त्यांना जाण होती आणि त्याचं त्यांनी स्वीकारलं आणि आज आपण किती समाधानी आहे। समजा खासदार साहेब आपल्या सेवानिवृत्तीला येत आहेत, आता आपल्याला खासदाराच्या हातून आपला सत्कार होतोय, आपण आपलं भाग्य समजतो। एवढं बोलून मी माझे 2 शब्द समाप्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। जय महाराष्ट्र। सर्व सेवानिवृत्त कर्मचारी, या कर्मचारीमध्ये संरक्षण करते, मुंबईचे संरक्षण करते पोलीस खाते असते आणि या पोलीस खात्यामध्ये त्यांना आपलं कुटुंब सांभाळून आपली सेवा निवृत्त होईपर्यंत ती आपल्या कुटुंबामध्ये आनंद व्यक्त करण्यासाठी साठवून ठेवलेली असते आणि ही कल्पना जी आहे त्यात मानाचं स्थान खरं म्हटलं तर पोलीस खात्यामध्ये आहे। त्यानंतर दुसरे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहेत ते महाराष्ट्र शासनाचे, मुंबईचे हे स्वच्छतेच्या बाबतीत संपूर्ण मुंबईची जी व्यवस्था आहे, स्वच्छतेची व्यवस्था आहे, ती करण्यासाठी महानगरपालिकेचे, म्युन्सिपाल्टीचे कर्मचारी अहोरात्र झगडत असतात। आणि तुम्हाला माहिती आहे
सेवानिवृत्त होता होता आपल्याला आपलं शरीर थकतं. त्यांना जरी म्हटलं चला आपण कुठेतरी गार्डनमध्ये जाऊया, कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला जाऊया, परंतु थकलेलं शरीर किती काम करणार ना. आणि या थकलेल्या कामासाठी BSTने कानाकोपऱ्यामध्ये बस नेऊन त्यांना त्यांच्या कार्याची उजळणी, त्यांच्या त्या कार्यक्रमाला त्याने अगदी मनपूर्वक सेवा ही दिलेली आहे. परिस्थिती अशी आहे की जे रिटायर झालेले आहेत त्या रिटायर झालेल्या माणसांना काहीतरी आश्रयाला एखादी जागा असावी की जेणेकरून ते बिचारे विरंगुळा करतील. अशा पद्धतीने मला श्रीयुत सुदाम आव्हाड यांचं खूप कौतुक असं वाटतं की माझ्या 6 नंबर प्लॉटमध्ये जे ज्येष्ठ नागरिक कट्टा जो त्याने त्यांच्या स्वतःच्या ऑफिसच्या समोर उघडून दिलेलं आहे आणि सगळं श्रेय त्यांना खूप आमच्यासारख्या सेवानिवृत्त लोकांतर्फे त्यांना आशीर्वाद देवा एवढं प्रावीण्ययुक्त प्रामाणिकपणे त्याने ते काम केलेलं आहे. आज आम्हाला कुठल्याही परिस्थितीत जर एखादं संकट आलं, समजा BSTवाल्याने टर्न मारून त्या कट्टेवाल्याला धडक दिली, तर ॲक्शन घेण्यासाठी ते सदा कदा ते प्रवृत्त असतात. आणि अशा पद्धतीने सांगितल्याप्रमाणे हे तीनही सेवानिवृत्तची लोकं आहेत. ते आपल्या सर्व्हिसमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य, घर आणि सेवा अशा दृष्टिकोनातून त्याने प्रामाणिकपणे निवृत्त होईपर्यंत मान्य केलेलं आहे आणि ते आपल्या कुटुंबाला सांभाळून इथपर्यंत त्याने आपलं जीवन जगलेलं आहे. ज्या कोणी ही सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि घेत आलेत त्यांच्याकडून तुम्हाला श्रीयुत सुदाम आव्हाड यांना खूप उत्स्फूर्त कार्याची खूप धडगत ही तुमच्या अंगी आहे आणि त्यांना सगळ्या लोकांचा आशीर्वाद असून मी माझं भाषण पूर्ण करतो. माझी ओळख करून देतो. मी श्री पांडुरंग रामभाऊ घुगे, पोलीस उपनिरीक्षक PSI म्हणून जोगेश्वरी ट्रॅफिक डिव्हिजनला होतो आणि तिथूनच मी 36 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त झालो. आम्ही नियमितप्रमाणे रैजा गार्डन येथे श्री सुदाम आव्हाड साहेब, दिंडोशी विधानसभा उपविभाग प्रमुख, तसेच PSI रामदास आव्हाड साहेब, साहेबराव घुगे साहेब, अण्णा वरपे साहेब, असा बऱ्याच जणांचा आमचा एक 10-15-20 लोकांचा आमचा ग्रुप आहे. आम्ही नियमितपणे फेरफटका मारण्यासाठी या मॉर्निंग वॉकसाठी म्हणा की रैजा गार्डन येथे जात असतो. असेच एका दिवशी आम्ही सुदाम आव्हाड साहेब यांना एक संकल्पना मांडली की आपल्या विभागातील जे पोलीस असो, BMC असो, बेस्टमधील असो, शिक्षण क्षेत्रातील असो आणि इतर ठिकाणाहून जे सेवानिवृत्त झालेले लोक आहेत, जे अधिकारी आहेत, अंमलदार आहेत, इतर कर्मचारी आहेत, त्यांचा एक सत्कार कार्यक्रम ठेवा असं त्यांनाही आम्ही एक संकल्पना मांडली आणि त्यांनी ती लगेच स्वीकारली आणि म्हटले की आपण तुमचा जो सेवानिवृत्ती सत्कार कार्यक्रम जो आहे तो आपण आपले आदरणीय लाडके खासदार साहेब वायकर साहेब यांच्या हस्ते ठेवूया आणि त्यांची मी तारीख घेतो आणि आपला एक तारीख ठरवून हा कार्यक्रम आपण नियोजित करूया. आणि त्यांनी आज या ठिकाणी तो कार्यक्रम नियोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचेही खूप खूप अभिनंदन. आणि मी यानंतर एक असंही सांगेल की आम्ही आणि इथे जमलेले जे माझे इतर बांधव आहेत, आम्ही सर्वांनी 35-40 वर्ष
प्रत्येकाने प्रत्येक खात्याअंतर्गत सेवा केलेली आहे. त्यांचा जो सेवेचा एक अनुभव आहे 35 वर्ष, 36 वर्ष, 37, 38 जे काही 40 वर्ष, त्यांचा तो जो एक अनुभव आहे, त्यांनी आता इथून पुढे सेवानिवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा जो अनुभव आपण एक पक्ष कार्यासाठी त्यांनी समर्पित करावा अशी मी एक अपेक्षा सर्वांना व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 50 वर्ष पत्रकारिता, वृत्तपत्रातून, दैनिकातून हे माझं चॅनल आहे. आज एवढी मोठी अनमोल भेट जी माझ्या जीवनामध्ये मला पहिल्यांदा मिळाली आणि ही माझ्या आयुष्यातली माझं खरं सार्थक झालंय. मी खरोखर धन्यवाद, खूप भाराव केलेला आहे. मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.